नमस्कार. कळमुरीचा नवदेवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट यशस्वी कोचिंग क्लासेस संचालक निलेश गोयर सर आपल्या यशस्वी कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्व आदरणीय पालक आणि त्याचसोबत सर्व विद्यार्थी मित्रांनो, खास नवोदयाची तयारी करत असलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर आपण बघत आहात नवोदय परीक्षेची गणिताची, विशेषतः गणिताची टेस्ट सिरीज आपण मोफत सुरू करत आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. विद्यार्थी मित्रांनो, 18 जानेवारी 2025 रोजी जी नवोदय परीक्षा होणार आहे, त्या नवोदय परीक्षेसाठी गणिताचा जो महत्त्वाचा भाग आहे, त्या महत्त्वाच्या भागावर आपण विशेष लक्ष देत आहोत. आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलवर अगदी मोफत आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी गणिताची टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. दररोज त्या ठिकाणी तुम्हाला 20 प्रश्न या ठिकाणी सोडवून दाखवले जाणार आहेत. आणि सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. बघा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर काही क्वेश्चन दिसत आहे. आता आपण काय करतोय की गणिताचा जो मॅथ्सचा जो पेपर असतो संपूर्ण, त्यामध्ये गणिताचा जो भाग आहे त्यामध्ये जे 20 प्रश्न गणिताचे आहेत, जे की आपल्या नवोदयाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून संभाव्य प्रश्न आहेत, ते आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत. या ठिकाणी मी बाजूला एक्सप्लेन करून दाखवतोय. आता बघा, या ठिकाणी जो पहिला क्वेश्चन आहे मुलांनो, बघा 41 नंबरचा प्रश्न आहे. 50 ते 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? बघा, या ठिकाणी ज्यांना उत्तर येते त्यांनी तुम्ही उत्तर देऊ शकता. आणि या ठिकाणी जे उत्तर आले मुलांनो, तुम्हाला उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा उत्तर द्या. उत्तर व्यवस्थित बघा, तुम्ही सोडवू शकता. आपला संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला कशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने गणित समजून सांगतोय. बघा, 50 ते 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? आता काय करायचं मुलांनो, 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या या ठिकाणी सोडून घ्यायची आपल्याला. बघा, 50 पासूनच्या 53, आता पूर्ण तुम्हाला मूळ संख्या विचारल्या म्हणजे प्राईम नंबर तुम्हाला ओळखायचे आहेत. बघा 53, त्यानंतर बघा 53, 59, यस, नेक्स्ट 61, 67, त्यानंतर बघा 71, 73, 79, ठीक आहे. त्यानंतर 83 आणि 89. आता या सर्व संख्यांची तुम्हाला बेरीज करायला सांगितलंय. या ठिकाणी बघा बेरीज करतोय आपण. किती संख्या मिळाल्या आहेत बघा, या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, सर्वांनी जर तुम्ही बेरीज करून बघा, 9 आणि 9 18 होतात. म्हणजे जर सगळ्यांची जर बेरीज केली, बघा 9 9 18, 18 आणि 3 19 20 21, 21 आणि 22, 22 आणि 3 25, 25 आणि 1 26, 26 आणि 7. तर सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर ह्या सर्व त्या 3 संख्या बघा, ही पहिली संख्या, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, या सगळ्यांची जर बेरीज केली तर याचं उत्तर येते बघा जवळपास 635 म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही उत्तर मिळते. तुम्ही बेरीज करू शकता. ह्या त्या 50 पर्यंतचे 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत आणि ह्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 635 येते. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. आता बघा, दशांश अपूर्णांकाशी संबंधित क्वेश्चन आहे. त्यामध्ये भागाकार दिलेला आहे. आता बघा कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. 0.49, 0.7 डिवायडेड बाय 0.49 आणि 0.7. आता दशांश अपूर्णांकामध्ये जर आपण पाहिलं मुलांना तर काय होत असते बघा, या ठिकाणी बघा छेदामध्ये एक अंकानंतर दशांश चिन्ह आहे. आता हे जे दशांश चिन्ह जे आहे ते इक्वल करून घ्यायचे. इक्वल करून घ्यायचे म्हणजे काय करायचे, आपण या ठिकाणी 1 0 वाढवतो, बरोबर आहे. त्यानंतर आता इथं 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे आणि या ठिकाणी इथं 1 अंकानंतर दशांश चिन्ह आहे. म्हणजे आपण दशांश चिन्ह इक्वल केले. आता दशांश चिन्ह इक्वल केल्याच्या नंतर ही जी दशांश चिन्ह आहे ती निघून जात असतात. म्हणजे 49 आणि छेदामध्ये 70 डिवायडेड बाय 49 आणि या ठिकाणी 70 म्हणजे दशांश चिन्ह निघून गेले. आता बघा मुलांनो, आपण डायरेक्ट टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत गणिताच्या. म्हणजे जर तुमचा बेसिक चांगला असेल तर तुम्हाला हे गणित काही गोष्टी तुमच्या बेसिकवर डिपेंड आहे. म्हणजे आपण डायरेक्टली टेस्ट सिरीज घेतो म्हणजे याचा अर्थ तुमचं जर बेसिक चांगलं असेल तर त्या गोष्टी तुम्हाला लवकर कॅच होईल. त्यामुळे तुमचं जे बेसिक आहे ते बेसिक थोडंसं कव्हर करा, थोडंसं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्याचं बेसिक चांगलं असेल तर त्यांना हे लवकर गणित समजतील. चला, आता काय होत असते मुलांना बघा, आता याच्यामध्ये जो भागाकार आहे पहिले आपण याची काटाकाटी करून घेऊ. 7 ने इकडे भाग जातो 10चा, इकडे 7चा, इकडे 7चा भाग जातो, पुन्हा 7 7 49 आणि इकडे पुन्हा इकडे 10चा भाग जातो.
आता भागाकाराचा नियम काय? दोन अपूर्णांकाचा जो आपण जेव्हा भागाकार करतो, जेव्हा दोन अपूर्णांकाचा भागाकाराचा नियम असा आहे की 7/10 जसेच्या तसे. आता भागिले उलट गुणिले होत असतो, म्हणजे 10 वर जातात आणि 7 म्हणजे याचा रिसिप्रोकल होतो, गुणाकार व्यस्त होत असतो. 10 कटले, 7 कटले, म्हणजे उत्तर काय शिल्लक राहिले? 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघ. 43 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते? आता 43 नंबरचा क्वेश्चन काय? 50 + 3 + 3/10 + 3 आणि छेदामध्ये 100 ही संख्या दशांश अपूर्णांकामध्ये कशी येईल? आता कशी लिहिल म्हणजे काय करायचं बघा मुलांनो. तुम्हाला जो दिलेला आहे 50, आता 50 + 3 आहे, पुन्हा 3/10 दिले छेदामध्ये, +7 आणि छेदामध्ये इकडं 100 घेतले. आता काय करायचं मुलांना बघा, हे तर ऑलरेडी पूर्णांक संख्या आहे, 3 आहे, 3 ला दशांशामध्ये घ्या, 0.3 + 3 आणि या ठिकाणी 1 वर 2 शून्य आहेत म्हणून आपण 2 अंकांना दशांश चिन्ह देतो, +3 आणि या ठिकाणी पुन्हा 50. आता अशी जर बेरीज तुम्हाला येत नसेल तर 50 पूर्णांकामध्ये 3, आता इथं पूर्णांकात उजवीकडे पॉईंट आहे, ठीक आहे, 0 इथं पॉईंट देऊ शकता तुम्ही, 0.3 0.07, 7 ला 7, 3 ला 3, पॉईंटला पॉईंट, 3 आणि 5. म्हणजे आपण जर पर्याय नंबर जर पाहिला तर 53.37 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. 125 मिलीमीटरचे किती मीटर होते? म्हणजे 125 चे मिली आहे, मिलीमीटर आहे, मिलीमीटरचे तुम्हाला मीटर मध्ये विचारले. आता ज्या विद्यार्थ्यांना किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली ही जे महत्त्वमापनाची जी पट्टी आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण ही लिहून घेऊ मुलांना बघा. किलो, हेक्टो, डेका हे मीटर येत आहे, डेसी, सेंटी आणि मिली, बरोबर आहे. आता आपल्याला काय दिलंय की 125 मिलीलिटर, बरोबर, 125 या ठिकाणी दिले बघा, 125 मिली दिलेलं आहे. आता 125 मिलीचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचंय? मीटरमध्ये करायचंय. आता आपण मोठ्या एककाचं रूपांतर छोट्या एकामध्ये करताना गुणाकार करतो, आणि जर छोट्या एककाकडनं रूपांतर आपल्याला मोठ्या एककामध्ये कन्वर्ट करायचं तर भागाकार करतो. थोडं बेसिक चांगलं माहित पाहिजेत मुलांना, लक्षात घ्या. आता 125 जे मिलीमीटर आहे, 125 मिलीमीटरचं जेव्हा मीटरमध्ये कन्वर्ट करतो तर मिलीपासून मीटर किती दूर आहे बघा, 1 2 3. म्हणजे काय करतो की आपण या ठिकाणी 1 वर 1 छेदामध्ये घ्यायचा आणि मिलीपासून मीटर 1 2 3, म्हणजे या ठिकाणी आपल्याला इकडे जायचंय, म्हणजे याचा अर्थ 3 घर तिकडे जायचं, डावीकडे जायचंय, 3 घर डावीकडे जायचं, म्हणून 1 वर छेदामध्ये 3 झिरो द्यायचे असतात. म्हणून आता याला दशांशामध्ये कन्वर्ट करायचं. 125 1 2 3 0 1 वर छेदामध्ये झाले, 1 2 3 म्हणजे 3 अंक सोडून द्या, म्हणजे 0.125 पर्याय क्रमांक 1 ही त्याचं उत्तर मिळून जाईल. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 45 नंबरचा क्वेश्चन बघा. आता 5 अंकी कमाल समसंख्या व 5 अंकी किमान विषम संख्या. आता कमाल संख्या बघा मुलांनो, कमाल म्हणजे मोठी, बघा या शब्दाचा बऱ्याच वेळेस कमाल म्हणजे मोठी. आता 5 अंकी कमाल समसंख्या. आता आपल्याला काय माहिती आहे मुलांनो, 5 अंकी आपण मोठ्यात मोठी संख्या घेताना काय घेतो, 99,999, परंतु ही समसंख्या आहे का? नाही. आपल्याला मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे, ती पण सम. म्हणून काय करायचं, या ठिकाणी 1 न मागची संख्या घ्या, म्हणजे 99,998. आणि 5 अंकी किमान करायची. आता किमान म्हणजे काय बघा, किमान या शब्दाचा अर्थ असतो लहान. आता ती कशी काढायची, आपल्याला विषम काढायची. मग आपण जर विचार केला मुलांना तर लहानात लहान 5 अंकी कोणती संख्या आहे, 10,000. परंतु 10,000 ही कशी आहे, सम आहे. आपल्याला कशी पाहिजे, विषम. म्हणून विषम पाहिजे तर +1 करा, ठीक आहे. आणि यांची बेरीज करायला सांगितली. आता याची दोघांची बेरीज करून घेऊ. 8 आणि 1 9 बघा, 8 आणि 1 9 होतात, 9 0 0 9 0 0 9 0 आणि 9 आणि 1 10. म्हणजे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तुम्हाला असा मिळतोय. कोणता पर्याय क्रमांक 1099, ठीक आहे, 1099 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन.
आता पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, असे प्रश्न असतात ते सोपे प्रश्न असतात. 7063 ही 4 अंकी संख्या. आता बघा 7063 ही 4 अंकी संख्या आहे. आता हे 4 अंक आहेत. हे 4 अंक तुम्हाला प्रत्येकी एकदाच वापरायचे आणि त्यापासून तयार होणारी 4 अंकी कमाल विषम संख्या तयार करायची. आता कमाल विषम संख्या म्हणजे मी आताच सांगितलं तुम्हाला, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. बघा कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. पण अंक कोणते वापरायचे? 7063 यापैकी, आणि प्रत्येक अंक एकदा झाला पाहिजे, म्हणजे 4 अंकी संख्या तयार करायची. आता याला तुम्ही पर्यावून सुद्धा सोडू शकता. आता पर्यावून सोडवत असताना काय करायला लागेल तुम्हाला बघा, 7 नंतर आपण अंक घेऊ शकतो 6 घेऊ शकतो. आता या ठिकाणी तुम्ही बघा पर्यायाचा जर विचार केला तर 7630 हा पर्याय तुमचा इथं कट होईल, हा येणार नाही, बरोबर. नेक्स्ट मध्ये काय होईल आता बघा, ही संख्या ही संख्या आपल्याला घेता येईल का? 3076 ती घेता येणार नाही. 7063 चा विचार करता येईल बघा. ए आणि पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये तुलना करा तुम्ही. 7603 बघा, 7063 ही छोटी आहे या संख्येपेक्षा. 7603 मोठी आहे. 7063 पेक्षा हे 7603 मोठे आहे. म्हणून या ठिकाणी कमाल मोठ्यात मोठी विषम संख्या तुम्ही ज्या पद्धतीने तयार करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता बघा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की नवोदयमध्ये मागच्या वर्षीपासून कोटी कोण, पूरक कोण या संबंधित प्रश्न येत आहेत. आणि तो नवीन सिलेबसनुसार 67 मापाचा कोटी कोणाचा पूरक कोण. आता जर 67 मापाचा कोटी कोण, मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप. आता 67 मापाच्या पहिले तुम्ही कोटी कोण काढा, लक्षात घ्या. आता कोटी कोण कशाला म्हणायचं? ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्यांना आपण कोटी कोण म्हणत असतो, बरोबर आहे. मग समजा उदाहरणार्थ कोटी कोणाच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश आहे. त्यातला जो एक माप दिले ते 67 आहे. म्हणून आपण 90 मधून जर 67 जर मायनस केले तर आपल्याला किती शिल्लक राहतात बघा. 10 मायनस 3 राहतात आणि इथं पण 8 मधून 6 गेले म्हणजे 23 अंशाचा येतो, बरोबर. मग आता या 23 अंशाच्या पूरक कोणाचे माप करू, पूरक कोणाचे माप करू बघा. मग आता पूरक कोण कशाला म्हणायचं? ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्याला पूरक कोण म्हणतात. मग 23 अंशाच्या पूरक कोणाचे माप किती? तर त्याला 180 मधनं 23 वजा करून टाका म्हणजे 10. 10 मधून 3 गेले 7 आणि 7 मधून 2 गेले म्हणजे इथं शिल्लक राहतील 5. 1 ला 1 म्हणजे आपलं उत्तर येते 157 अंश. पर्याय क्रमांक 2. पुढचा क्वेश्चन बघा. 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमध्ये 2 आणि 5 यांची गुणिते असलेल्या संख्यांची बेरीज किती? बघा हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे. फक्त इथं अंक बदलतात. इथं 2 आणि 5 ची गुणिते दिली, कधी कधी 3 आणि 5 ची गुणिते देतात, कधी कधी 4 आणि 5 ची गुणिते देऊ शकतात. अशा वेळेस काय करायचं मुलांना लक्षात घ्या. ज्या गुणिते दिली, समजा उदाहरणार्थ तुम्हाला 2 आणि 5 ची गुणिते दिली, बरोबर आहे. ज्या संख्येची गुणिते दिली दोघांचा गुणाकार करून घ्या. 2 गुणिले 5, 5 दोन्ही 10 होतात, बरोबर. आणि मग तो 10चा टेबल तयार करा. म्हणजे 10च्या पटीतल्या संख्या ते पण कुठपर्यंत घ्यायच्या? 50 पर्यंतच्याच घ्यायच्या. म्हणजे तुम्ही 10चा जर टेबल तयार केला 10, 20, 30, 40, 50. आता 50च्या पुढे जायचं नाही आपल्याला, कारण 1 ते 50 पर्यंतच विचारल्या. मग आपण 10च्या पटीतल्या 50 पर्यंतच्या संख्या किती मिळाल्या तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे एकूण जर तुम्ही विचार केला तर 5 तुम्हाला गुणिते मिळाली. परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला? गुणिते विचारला, तर त्यांची बेरीज विचारली, बरोबर आहे. तर आपल्याला 5 गुणिते मिळाले. जर फक्त गुणिते विचारलं असतं तर उत्तर आपलं 5 आलं असतं. परंतु आपल्याला त्यांनी काय विचारलेले? बेरीज विचारली. म्हणून आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ बघा. 0 येईल. 5 आणि 4 9, 9 आणि 3 10 11 12 बघा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 10 11 12, 12 आणि 2 13 14, 14 आणि 15 म्हणजे 150. बघा लक्षात घ्या. प्रश्न एकूण गुणिते विचारू शकतात आणि त्या सर्व गुणितांची बेरीज विचारू शकतात. गुणिते विचारला असतं तर 5 आले असते एकूण आणि बेरीज विचारली म्हणून 150. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा जो क्वेश्चन आहे 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. हेच अंतर जर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती किलोमीटर प्रति तासने वाढवावा लागेल? बघा मुलांना प्रश्न सोपा आहे. समजा आपल्याकडे अंतर आहे 180 किलोमीटर अंतर आहे, बरोबर आहे. पण आपल्याला 4 तासात अंतर कापले.
आता 4 तासात कापलं म्हणजे आपण पहिले तासी काढून घेऊ. 4 दोन्ही 4 चौक 16 म्हणजे 4चा भाग जातो 4 चौक 16 उरले 2 4 25 म्हणजे 45 किलोमीटर पर आवर वेग झाला. बरोबर. हेच अंतर जर आपल्याला 3 तासात कापायचं म्हणजे 3 5 15 3 7 18 म्हणजे 60 किलोमीटर पर आवर होईल. आता सुरुवातीला आपला वेग किती होता 45 किलोमीटर, आता किती झाला 60 किलोमीटर म्हणजे कितीने वाढला तर तो वाढला 15 किलोमीटर प्रति तास. म्हणजे आपण प्लस 1 ना प्लस 15 किलोमीटर प्रति तास म्हणून उत्तर घ्यायचंय 15 किलोमीटर पर आवरने तो वेग वाढवावा लागेल म्हणून पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा 50 नंबरचा. सोपा अतिशय सोपा प्रश्न आहे. जसे 5% दराने 48,000 रुपयाचे 5 महिन्याचे एकूण सरळ व्याज किती. बघा मुलांनो आपल्याला मुद्दल आहे 48,000 रुपये. सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सरळ व्याज बरोबर बघा सरळ व्याजाचं सूत्र आहे. काय सूत्र आहे आपल्याकडं मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. पण हा जो तुम्हाला कालावधी दिलेला आहे तो महिन्यामध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. आता थोडं महिन्यामध्ये कालावधी दिल्याच्या नंतर काय करायचं 48,000 रुपये मुद्दल गुणिले 5% दर 5 महिन्याचा कालावधी भागिले 100. पण जेव्हा जेव्हा महिन्यामध्ये कालावधी दिला जात असतो अशा वेळेस 100 गुणिले सोबत इकडे 12 घ्यायचे असते. कारण महिन्यामध्ये कालावधी दिला तर छेदामध्ये इकडे 12 घ्यायचे. दिवसामध्ये दिला तर 365 घ्यायचे. 20 कॅन्सल करा. 12 1 12 12 2 36 12 चौक 48 0 0 5 5 25 आणि 25 चौक 100 काटाकाटी करा. पुढचा 1 शोधू द्या म्हणजे एम तुम्हाला 1,000 रुपये व्याज त्या ठिकाणी मिळेल. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन 51 नंबरचा प्रश्न बघा मुलांनो. आता 51 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो बघा तर तुम्हाला गणिताचे जे गणितीय चिन्ह आहेत म्हणजे प्लस मायनस प्लस गुणाकारामध्ये काय होते या पद्धतीचे थोडे गणिताचे नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. आता गुणाकाराचे गणिताचे जे चिन्ह आहे ते जर नियम तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतले तर तुम्हाला प्रश्न सोपा जाईल. आता त्याच्यापेक्षा काय करायचं बघा मुलांनो. मायनसचे गुणाकारामध्ये मायनसचे चिन्ह 4 वेळेस आले. बरोबर आहे. मायनसचे साइन गुणाकारामध्ये 4 वेळेस आले म्हणजे या ठिकाणी येणारे जे उत्तर आहे ते उत्तर येणाऱ्या उत्तराला प्लसचं साइन लागेल. लक्षात घ्या मायनसचे साइन मायनस हे चिन्ह उदाहरणामध्ये किती वेळेस आले 4 वेळेस आले. आता 4 वेळेस आले म्हणजे सम अंक वेळेस आले. बरोबर आहे. 4 अंक कसा आहे सम आहे. आणि आता या ठिकाणी 4 वेळेस आले म्हणजे सम वेळेस आले. जेव्हा सम वेळेस आले तेव्हा येणारं जे आन्सर आहे ते नेहमी प्लस मध्ये येत असते. येणाऱ्या आन्सरला जे साइन असते ते साइन कोणतं लागणार प्लसचं लागणार हे लक्षात ठेवा. म्हणून 5 चौक 20 20 1 20 आणि 20 1 20 म्हणजे उत्तर येणार 20 येणार. आणि हे 20 कसे येणार प्लसचे येणार. मराठीमध्ये त्याला धन 20 किंवा प्लसचे 20 म्हणून पर्याय क्रमांक 3 हा त्याचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन्स. 2 संख्येचा गुणाकार 1080 आहे तर त्यांचा मसावी 6 आहे तर लसावी किती. मसावी लसावीचा नियम आहे बघा. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी हा नियम आपल्या सर्वांना माहित आहे. 2 संख्याचा गुणाकार बरोबर मसावी 6 आहे तर लसावी काढायला सांगितलं तुम्हाला. मग आता या ठिकाणी बघा 1080 6 गुणाकारात बाजूबद्दली भागाकारात जातात. इकडे तुम्हाला लसावी करतो. 2 संख्येच्या गुणाकाराला मसावीनं भाग दिला तर लसावी येतो. 2 संख्येच्या गुणाकाराला लसावीनं भाग दिला तर मसावी उत्तर येतो. इथंच उत्तर मिळते तुम्हाला. बघा 6 1 6 उरले 4 6 7 42 6 7 6 8 48 8 आणि 0 ला 0 म्हणजे 180 लसावी या ठिकाणी मिळून जाईल. बरोबर आहे. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2. आता 53 नंबरचा प्रश्न. 53 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हणते अशा पद्धतीच्या प्रश्नाला तुम्ही पर्याय सुद्धा उत्तर काढू शकता आणि त्याची एक ट्रिक्स आहे ती पण सांगतो. आता एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून तुम्ही 18 ने गुणले. बरोबर आहे. तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षाही 54 ने जास्त आला. आता मुलांना एक लक्षात घ्या. समजा तुम्ही पर्याय घेतला. आता अशा वेळेस जर तुम्हाला काही ट्रिक्स आठवलीच नाही किंवा जर जमतच नसेल तर अशा उदाहरणे शक्यतो पर्यावून करायचे. जर काही मला लक्षात येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही पर्याय टाकून बघायचा. एका संख्येला अशा जेव्हा सुरुवात असते उदाहरणाची
त्यावेळेस तुम्ही पर्याय टाकू शकता. आता समजा उदाहरण 9 घेतली ती संख्या आपण, 9 ही संख्या घेतली, ती संख्या आपण 9 घेऊ, ती संख्या 9 घेतली. आता 9 गुणिले 12, 12 गुणिले 9 किती केलं आपण 108, आणि त्याच संख्येला 18 गुणलं म्हणजे 18 गुणिले 9 केलं तर 162, बरोबर आहे. येस. आता तर गुणाकार, मूळ गुणाकाराहून 54 जास्त आला. आता बघा, मग आता पहिला गुणाकार किती आला आपला 108, आता गुणाकार किती आला, मग या दोघातला फरक समजून घ्या, या दोघातला वाटल्यास फरक समजून घ्या. 12 मधून 8 गेली 4, इकडे 15, 15 मधून या ठिकाणी 10 गेली म्हणजे इकडं 5, म्हणजे पहिल्यापेक्षा या ठिकाणी 54 तो जास्त आला, म्हणून उत्तर काय येते 9. म्हणजे आपण पहिला पर्याय घेतला, पहिल्याच पर्याय बरोबर आहे. आता याला दुसरी एक पद्धत अशी आहे. आता दुसरी पद्धत काय अशी आहे की एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून आपण 18 ने गुणलं तर गुणाकार 54. ज्या संख्येने जास्त आला, समजा ज्या संख्येने जास्त आला ती संख्या, याला एक असं घेता येतं आपल्याला की समजा ज्या संख्येने जास्त आला 54 ने अधिक आला, म्हणून आपण त्याला असेही करू शकतो की ज्या संख्येने जास्त आला ती संख्या अंशामध्ये घ्या. 54 ने जास्त आला ती संख्या अंशामध्ये घ्या, आणि इथं 12 ने गुणण्याऐवजी आपण 18 ने गुणलं म्हणजे जे दोन गुणक दिले होते त्या गुणकातला फरक काढा. 18 मायनस 12, 18 मायनस 12, 54 घेतली. 18 मधून 12 वजा जर केली तर उत्तर किती आपल्याला 4, आणि 4 ने भाग देऊन टाका. 4 1 4, 4 1 4, म्हणजे आपल्याला गुणाकातला जर फरक काढला तर गुणाकातला फरक आपल्याला गुणाकातला फरक 6 निघतोय 54, आणि 18 मायनस 12 जर केलं तर 6, आणि 6 ने 54 ला डायरेक्ट 9चा भाग जातो, म्हणून उत्तर काय मिळते 9. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ही दुसरी पद्धत त्याला. आणि जर तुम्हाला ही पद्धत नाही लक्षात आली तर मग तुम्ही डायरेक्ट कुठला तरी एखादा पर्याय घ्यायला थोडा वेळ लागेल, तर त्या पद्धती ही लक्षात ठेवा. जेवढ्या संख्येने जास्त आली ती संख्या अंशामध्ये घ्या, आणि त्या सरळ सरळ त्या संख्येला त्या दोन गुणकांनी भाग द्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. आता एका संख्येचा 1/5 भाग म्हणजे 15 आहे. एका संख्येचा 1/5 भाग म्हणजे 15 आहे, तर त्या संख्येचा 2/3 भाग बरोबर किती? आता एका संख्येचा 1/5 भाग बरोबर, एका संख्येचा 1/5 भाग बरोबर 15 आहे, म्हणजे 1 भागाची किंमत ही 15 दिली. एका 1/5 भाग म्हणजे 15 असं त्याचं म्हणणं आहे. तर त्या संख्येचा 2/5 भाग किती, 2/3 भाग किती? आता मुलांनो, जर आपण असं घेतलं की 15 गुणिले 5 बरोबर 75, ठीक आहे. 1/5 भाग बरोबर 15 आहे, तर 15 गुणिले 5 केलं तर 75. मग 75 चा 2/3 भाग जर काढला तर बघा 25 त्रिक 75 होता, आणि 25 दोन्ही 50, म्हणजे याचा अर्थ उत्तर किती आलं आपल्याला 50. ठीक आहे, तर ती संख्या बरोबर 50 उत्तर बरोबर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 3 मीटर बाजू असलेल्या घनाकृती टाकीमध्ये 7000 लिटर पाणी सध्या भरलेलं आहे. आता 3 मीटर बाजू असलेली घनाकृती टाकी आहे, आणि त्या टाकीमध्ये सध्याला 7000 लिटर इतकं पाणी भरलेलं आहे. पण ती टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखीन किती लिटर पाणी टाकावं लागेल? आता बघा मुलांनो, 3 मीटर बाजू असलेली घनाकृती टाकी आहे. आता जेव्हा त्या घनाकृती टाकीमध्ये तुम्हाला क्षमता काढायची असते, तेव्हा त्या टाकीचं घनफळ काढायचं. त्या टाकीचं घनफळ काढण्यासाठी ती जी बाजू दिलेली आहे 3 मीटर, या 3 मीटरला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, तर 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर, म्हणजे 300 सेंटीमीटर आपण सेंटीमीटरचं कन्वर्ट करतोय सेंटीमीटर मध्ये. आणि त्या टाकीचं घनफळ काढण्यासाठी टाकीचं घनफळ काढून घ्यायचं, म्हणून जी मीटर दिली त्याला आपण सेंटीमीटर कन्वर्ट केले. टाकीचे घनफळ काढावे लागेल अशा ठिकाणी तुम्हाला. तर टाकीचे घनफळ बरोबर सूत्र आपल्याला माहिती आहे, बाजूचा घन. टाकीचं घनफळ बरोबर बाजूचा घन. आता बाजू आपल्याकडे 300 आहे, 300 गुणिले 300 गुणिले 300, बरोबर आहे. तर अशा वेळेस काही गुणाकार करत बसायचं नाही, सरळ सरळ बघा 3 त्रिक 9 9, म्हणजे सरळ सरळ 3चा घन 27 येतोय. आता जेवढे झिरो आहे तेवढे झिरो देऊन टाका. 1 2 3 4 5 6, ठीक आहे. घनफळ एवढा आलेला आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला ती टाकी पूर्ण भरण्यासाठी 7000 लिटर क्षमता त्या टाकीमध्ये भरलेली आहे, बरोबर आहे. तर हे जे घनफळ आले, आता याच्यामध्ये 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर, बरोबर आहे. 1 लिटर बरोबर 1000 मिली.
तर 1000 मिलीलिटर होत असते. त्यानुसार हे जे 27,000ला कन्वर्ट आपल्याला भाग द्यायचा आहे. 27,000 27,000 नाही येते, 2 3 4 5 6 आपण भाग देऊ 1000 ने. बघा हे 3 झिरो हे 3 झिरो कट करा. जे उत्तर आपल्याला मिळाले आता मिळालं आपल्याला 27,000 लिटर. आता उत्तर आले आपल्याला 27,000 लिटर. आता 27,000 लिटर सध्या आता त्या टाकीची एकूण घनफळ आले. बघा त्या टाकीची एकूण म्हणजे क्षमता, त्या टाकीच्या पाण्याची क्षमता. आता सध्या त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी भरलेलं आहे? 7,000. सध्या भरलेलं पाणी आहे 7,000 लिटर. म्हणजे आता आपल्याला अजून किती टाकावं लागेल? 27,000तून 7,000 वजा 7,000 लिटर वजा करा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल सरळ सरळ 20,000. म्हणजे उत्तर आपलं उत्तर येईल 20,000. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. बघा 56 नंबरचा क्वेश्चन. आता हा ट्रायंगलचा एक ट्रायंगल दिलाय आणि त्या ट्रायंगलच्या मध्यभागी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हा जो प्रश्न आहे हा बुद्धिमत्तेच्या संबंधित प्रश्न आणि त्यामध्ये तुम्हाला एक संख्यात्मक गणितीय संख्यात्मक कोडे या पद्धतीचा हा प्रश्न दिलेला आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी तुम्हाला संख्या विचारली. आता मुलांनो हा क्वेश्चन बघा काय केले की 64 कसे आले. हे जे ट्रायंगलच्या साईडचे जे नंबर दिलेत त्या नंबरची ऍडिशन करा. बघा हे 2 + 1 3 आणि 3 + 1 4. तर 4चा घन मध्यभागी दिलाय 64. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6चा घन 216 दिलाय मध्यभागी टाकलाय. तसं 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 7चा घन होतं 343. म्हणून या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी उत्तर येते 343. 7चा घन बघा काय केले लक्षात घ्या. त्रिकोणाच्या तिन्ही कोपऱ्यावरील जी संख्या दिल्या त्या संख्यांची बेरीज केली आणि आलेल्या बेरीजचा घन त्या ठिकाणी मध्यभागी आहे. नेक्स्ट 57 नंबरचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येचे 75% म्हणजे 90 होईल. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पर्यावून सुद्धा प्रश्न सोडवू शकता हा की कोणत्या संख्येचे 75% हे 90 येतात किंवा जर स्टेप न बघा कोणत्या संख्येचे. आता ती संख्या माहित नाही आपण x घेतली बरोबर आहे. x या संख्येचा 75% बरोबर 90. मग आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. x बरोबर हे 90 हे गुणाकारात बाजू बदलली भागाकारात छेदातली संख्या अंशात जाईल अंशातली संख्या छेदात येईल. आता याची तर कसं सॉरी काटाकाटी करा. 25 त्रिक 75 25 चौक 100 ठीक आहे. त्यानंतर 3 2 7 3 त्रिक 9 आणि दोघांचा गुणाकार करून टाका 120 बरोबर ती संख्या मिळेल तुम्हाला 120 किंवा डायरेक्ट तुम्ही पर्याय घ्या 120 ठीक आहे. पर्यावून जर केलं तर तुम्हाला प्रत्येक पर्याय चेक करावं लागेल ठीक आहे. त्यामुळे थोडासा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत तुम्ही समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती. आता बघा मुलांनो रेल्वेची लांबी तर रेल्वेची लांबी बरोबर काय फॉर्म्युला. लांबी काढायची म्हणजे काय करायचं असतं मुलांनो. सूत्र काय वेळ गुणिले वेग. आता वेळ किती आहे 10 सेकंदात ओलांडते आणि जो वेग आहे तो 90 किलोमीटर प्रति तास आहे. आता 90 किलोमीटर प्रति तास आहे. वेग जो दिलाय तो 90 किलोमीटर प्रति तास आहे. किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करत असताना 5/8 ने गुणायचं असते. 18 × 90 5 × 5 25 होता. सगळ्यांचा गुणाकार 5 × 5 25 आणि 25 गुणिले 10 जर केलं तर तुम्हाला 250 मीटर हे उत्तर मिळून जाईल. बघा खांबाला ती 10 सेकंदात ओलांडते याचा अर्थ त्याचं जे अंतर येईल त्यासोबत बघा म्हणजे लक्षात घ्यायचं मुलांना किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना आपण त्या वेगाला 5/8 ने म्हणजे किलोमीटर हा जो वेग आहे त्याला 5/8 ने गुणायचे. लक्षात घ्या किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना किलोमीटर पर आवरच्या वेगाला 5/8 ने गुणायचे आणि मीटर पर सेकंदचे रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5 ने गुणायचे. बघा अतिशय सोपे प्रश्न आहेत. आता 59 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा. एक कपाट एका दुकानदाराने 12,000 रुपयाला विकले तेव्हा 25% नफा झाला. आता 12,000 रुपयाला विकले तेव्हा 25% नफा झाला तर त्याने ते कपाट किती रुपयाला खरेदी केले असेल. आता एका दुकानदाराने 12,000 रुपयाला ते कपाट विकले
तेव्हा त्याला 25% नफा झाला. खरेदी किंमत, विक्री किंमत याला त्रिराशी पद्धत म्हणतात मुलांना, आणि होणारा नफा. आता खरेदी किंमत, विक्री किंमत आणि नफा, जेव्हा एक लक्षात घ्या मुलांना 25% नफा झाला. आता 25% नफा झाला म्हणजे सपोज 100 रुपयाला 25 रुपये नफा होतोय, बरोबर आहे. म्हणजे 25% म्हणजे 100 रुपयाला 25 रुपये नफा होतो. जर 100 रुपयाला खरेदी विकली वस्तू आहे, जर तुम्हाला 25 रुपये नफा होत असेल तर याचा अर्थ ती वस्तू 125 रुपयाला विकली. 100 मध्ये 25 होणारा नफा प्लस केला, 125 रुपयाला विकली, बरोबर आहे. दुकानदाराने ती वस्तू 12,000 रुपयाला विकली तेव्हा खरेदी किंमत किती असेल? एक्स. ही त्रिराशी पद्धतीने आपण उदाहरण मांडले. आता तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार कोणाचा? तर 100 गुणिले 12,000 भागिले 125. इकडं क्रॉस आपल्याला इकडे घ्यायचं, 125 गुणिले एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. एक्स बाहेर घेतली आपण, 125 इकडे छेदामध्ये आली. 25 100, 25 125, 5चा भाग जाईल. ठीक आहे. 5 दोन्ही 10 उरले 2, 5 20 आणि पुढचे 2 झिरो जसेच्या तसे दिले. दोघांचा गुणाकार करून घ्या. 0 ला 0, 4 16, 6 1, 4 2 8, 8 आणि 9 म्हणजे 9,600. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर मिळेल. आणि बघा अगदी शेवटचा प्रश्न बघा, लक्षात घ्या मुलांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला गणिताची टेस्ट सिरीज अगदी मोफत आपण देणार आहोत. तर आपले ज्या टेस्ट असतील अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळं नक्कीच जर आपल्याला आपल्या चॅनलवरची माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपण तुमच्या मित्रांना, जे विद्यार्थी आता सध्या नवोदयची तयारी करत आहेत, त्यासोबतच जे विद्यार्थी आता 4थीमध्ये असतील आणि त्यांनी सुद्धा आपल्या चॅनल नक्की बघावं. त्यांना सुद्धा आपल्या माहितीचा, आपल्या क्लासचा त्यांना सुद्धा फायदा होईल. तर आपल्या मित्रांना, जे विद्यार्थी गरजवंत विद्यार्थी आहेत की ज्यांना गरज आहे अशा पद्धतीने अगदी मोफत आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर देणार आहोत. तर सर्वांनी आपलं, जर तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर नक्कीच पुन्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत लाईक करत चला आणि शेअर करत चला. जर तुमची काही आयडिया असेल किंवा तुम्हाला कशा पद्धतीने अजून पाहिजेत असेल त्या पद्धतीनं, आणि सर कोणकोणते कुठलेही तुमचे गणित असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगत चला की नेमकं अजून आपल्याला कशा पद्धतीनं गणित घेता येतील. तर ते सुद्धा आपण नक्कीच त्यामध्ये बदल करू. तुमचे सुद्धा आपण त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धती जशा कमेंट, समजा तुम्हाला जर वाटले की बाबा सर अजून कुठले गणित घ्यायचे, तसं आम्हाला कमेंटमध्ये कळवत चला. आणि आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहोत आपल्या चॅनलवर. आता 7 नंबरचा क्वेश्चन बघा मुलांनो, हा जो दशमान शतांशापर्यंतचा तो ठीक प्रश्न आहे, दशमान शतांशापर्यंत ठीक करून प्रश्न लिहा. आता बघा 45.297 प्लस 24.329. आता पहिले मी या दोघांची प्लग करतो. याला म्हणजे हा क्वेश्चन आहे, मी त्याला मायनसच्या नंतर लिहितो. आता या दोघांचा बघा, तर याला शतांशामध्ये कन्वर्ट करायचंय. आता शतांशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं बघ, याचा शतांशामध्ये कन्वर्ट काय होते? 930 होते, बरोबर आहे. आणि याचा शतांशामध्ये कन्वर्ट होते 230. आता या दोघांची पहिली बेरीज करू. 0, 3 आणि 3 6 होतात बघा. 3 आणि 3 6, 9 आणि 3 12, 2 हातचाला 1, पॉईंटला पॉईंट देऊन टाकू आपण. 5 आणि 4 9 आणि 4 आणि 2 6, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो आपल्याला विचारले 3.69, बरोबर आहे. तर आता याला मी कन्वर्ट करतोय, याचा पुन्हा शतांशामध्ये करतोय. तर 70.26 म्हणजे थोडं स्क्रीनवर घेतोय हे झालं. पण आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा मायनस आहे. 39.092 याचं शतांशामध्ये कन्वर्ट करायचं राहिलं आपलं. तर त्याचं उत्तर येते आपलं, तर हे मायनस करायचं आपल्याला. तर 70.26 मायनस 39.092 याचं उत्तर येते. याला 0 कन्वर्ट करून घेऊ. 5 10 मधून आपण जर 5 वजा केले तर आपलं उत्तर येते बघा. कन्वर्ट बघा
10 मधून 2 गेले म्हणजे 8. ठीक आहे, पर्याय आपला तो येत नाहीये. एक मिनिट काय हा, तर बघा पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येते. एक मिनिट. तर आपण इथपर्यंत आलो बरोबर आहे. आता 70.26 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आता जो 39.09 70.26 मायनस 39.092 याचं जे उत्तर आहे, जर आपण मायनस केलं तर 31.17 पर्याय येतो बघा. 31.17 त्याचं शतांशामध्ये कन्वर्ट होतं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, चालेल, बघूया. धन्यवाद. ठीक आहे, ओके. आपण पुढच्या टेस्ट सिरीजमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. ओके.